कट है क्या? नितिन नितिन ले लिया। कट है क्या? नितिन का होल्ड कर रहे हैं नहीं होल्ड आइट बेटा। हाँ लैपटॉप का पासवर्ड है चालू है वो फेसबुक चल रहा है उधर भी चल रहा है क्या हाथ उधर
उसमें है कितनी ഞാൻ കാണിക്കണോ കാണിക്കണം ആ നീ ഓൻ പോയി നിങ്ങളിവിടെ लाइब्रेरी देखा हुआ किसको था ना एक फोटोग्राफर असतील ना तिथे लाईन अप करून ठेवा गडबड व्हिडिओच्या पुढे नाही आले पाहिजे कारण समोर काढणार पोझिशन असतात ഇവിടെ നിൽക്കാം ഇവിടെ നിന്ന് എങ്ങനെ കിട്ടും ഇവരുടെ ബാക്ക് ആയേക്കാം അല്ല ബാക്കല്ല വരിക അത് കിട്ടില്ല അത് കിട്ടില്ലല്ലോ നമ്മൾ എന്താണ് ഓപ്പൺ ചെയ്യണമെന്ന് കിട്ടില്ലല്ലോ അവിടെ नितुन अंदर जाने दे मैं इधर खड़ा रहता मैं तेरे को पोजीशन देता है तेरे को टेंशन मत लेते नहीं तो मैं क्या बोलता है अभी आप अंदर चले जाओ और नितिन को इधर आके कर लेता नहीं छोड़ो अभी वो फ्लो में वहीं पे वो अंदर एंट्री मारेगा जी मैं दिखा रहा हूँ तो यहाँ सामने खड़े रहो इधर इधर मत जाओ ये सामने नहीं इधर ये फ्रंट आएगा सर हाँ वही फ्रंट ही बोल रहा हूँ मैं इधर उधर ज्यादा मत जाओ लैपटॉप ओपन करके मेरा लैपटॉप पे 4 बार स्पेस पीछे आ जाओ भाई या मागे या थोडं मागे या पार्टी थांबा जरा हां महिना कुठे पार्टी लाईव्ह करूया नहीं लाइव नहीं
थोड़ा आएगा तो आएगा पसंत जाऊन तिकडे यहाँ से कवर करेंगे वो टाइम पे वहाँ से पोजीशन वो लोग वहाँ
इनको कुछ प्रॉब्लम नहीं है, इधर से प्रॉब्लम इधर से दर्द तो आप ज़्यादा नहीं लिफ्ट क्यों है एक्सेस फटक से मिलना होता है आप आपका इधर ले लो हो अच्छा वायफाय आहे बरोबर आता चालू आहे आता बंद आहे ना नाही आता तिथे चालू हा तो तिकडनं इकडनं तिकडे जातो ना दिसायला पाहिजे ना इथे आजचा फोन आलेला आजचा नंबर आहे वगैरे मला बोलतो काय भाई एवढ्या लवकर गेला नाही मी नाही जात नाही जागा नको आलो जागा नाही मी जातच नाही थोडंसं मागे आपण अजून थोडं मागे पाठी आहे आपण थोडंसं जास्त पुढे नका जाऊ तिथे येऊ हे ना थोडा पाठीवर ना पाठीवर ना पाठीवर जास्त स्पर्धा लावू नका मागे भरपूर आहे थोडासा रस्ता थोडं मागे भाई या इथे तुम्ही इथे म्हणून बोलले खाली 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 तू आगे जा ना सर या साईडला कोई नाही थोडासा समोर
तीसरा जायचं आम्हाला ते येण्याच्या अगोदर पोहोचायचं आहे. चला आम्ही पटकन जातो. थांबलं तर कसं होणार ते. दिव्यांगांच्या उपचाराकरता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचं आता अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, कृपया या फिजिओथेरपी सेंटरचं अनावरण करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचंही लोकार्पण झालेलं आहे आणि आता फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचंही लोकार्पण झालंय. माननीय आमदार गीता जैन मॅमना विनंती आहे, त्यांनी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार प्रतापरावजी सरनाईक साहेब, सन्माननीय आमदार गीता जैन मॅडम, सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय बंधू भगिनींनो, या ठिकाणी तीनच विषयावर मी बोलेल. पहिला विषय आहे कॅशलेस हॉस्पिटलचा. सर, आपण गंगूबाई शिंदे हॉस्पिटल जे सुरू केलं आहे त्याची ही रिप्लिक आहे सर, आणि ती अतिशय यशस्वीपणे आम्ही या ठिकाणी राबवू हे आश्वासन मी या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. हे हॉस्पिटल होण्यासाठी सर अकोमोडेशन पॉलिसीमधला प्लॉट, कन्स्ट्रक्शन TDR मधलं बांधकाम आणि आमदार सरनाईक साहेबांच्या माध्यमातून शासनाचा विशेष निधी यातनं हे हॉस्पिटल सुरू झालं आहे. आणि याची सगळ्यात मोठी आणि प्लस बाजू अशी आहे की येणाऱ्या पेशंटला हा कॉन्फिडन्स आहे की मला पैसे लागणार नाहीत, मला द्यायचं काम नाही. आणि मला वाटतं की शासन म्हणून आणि प्रशासन म्हणून ती या इथल्या जनतेसाठी एक मोठी भेट असेल. सर, दुसरा विषयावर मी सांगतो की आपण याच ठिकाणी आज फिजिओथेरपी सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या शहरामध्ये जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, ज्या समस्या आहेत
त्या समस्याला उत्तर देण्यासाठी आपल्याच सूचनेवरून मीराबांदर महापालिकेनं हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि मला खात्री आहे की ह्याही एका उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचं काम सर आपल्या नेतृत्वाखाली आम्ही करू. सर तिसरा मुद्दा एक असा होता सर की डीप क्लीन ड्राईव्हचा आपला जो इनिशिएटिव्ह होता तो इनिशिएटिव्ह सर आम्ही आता गेले 8 आठवडे अतिशय सलग पद्धतीनं पुढे नेतोय सर. आणि मला सांगायला हा आनंद होतो की 30 डिसेंबरला आपण ज्या डीप क्लीन ड्राईव्हच्या मोहिमेला इथं शुभारंभ केला त्याला सर जगभरातल्या 190 ठिकाणी याची नोंद घेतली. त्यामध्ये सर द प्रिंट आहे, द वीक आहे, न्यूयॉर्क टाइम्स आहे, अशा प्रकारच्याही मीडियाने दखल घेतली सर. याची मी आपल्याला बुकलेट देतो सर. त्यामुळे सर मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण हा जो प्रकल्प घेतला आहे हा प्रकल्प देश पातळीवर रिपीट होईल अशाही बातम्या येत आहेत सर. आणि याचाच एक एक्सटेन्शन म्हणून सर आम्ही काय करतोय की या शनिवारी महापालिकेच्या सर्व इमारती त्यामध्ये शाळा असतील, हॉस्पिटल असतील, वार्ड ऑफिसेस असतील, अन्य ठिकाणी अन्य आमच्या आस्थापना असतील, या ठिकाणी आम्ही सर 100% स्वच्छता, अडगळीतलं सामान बाजूला काढणं आणि डीप क्लीन ड्राईव्ह करू सर. आम्ही ह्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. आणि सर याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा घेतो मी आपल्याला, कारण मला माहीत आहे की प्रेक्षकांना वेळ झालेला आहे. सर माझी शाळा सुंदर शाळा ही जी आपली मूळ संकल्पना स्पर्धा आहे सर, आमच्याकडे सर 36 शाळा आहेत, 24 इमारती आहेत. 24 पैकी सर 7 इमारती अद्यावत आहेत, 10चं बजेट आलेलं आहे सर आणि उरलेल्या 7 साठी अशा एकूणच 24 इमारतीसाठी सर आम्हाला 20 कोटीची गरज आहे. आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणे याचा विचार कराल सर. कारण सर मुलांचा हार्डवेअर आपण द्याल सर, सॉफ्टवेअर आम्ही काम करू सर. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आमचा संकल्प आहे सर. मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की दर बुधवारी अल्टरनेट बुधवारी सर आम्ही मिड डे मीलला आमचे 36 ठिकाणी 36 अधिकारी माझ्यासोबत मुलासोबत जेवण घेतात सर. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वेळेस सर 68% टक्केवारी होती चांगल्या जेवणाची, ती दुसऱ्या चक्करला सर 78% गेली. आणि मला विश्वास आहे की काही कंत्राटदारावर कारवाई करून हे आम्ही 90% पुढच्या वेळेला घेऊन जाऊ सर. शेवटचा मुद्दा घेतो आणि तो आहे सर सिटी ब्रँडिंगच्या बाबतीतला. मी एकच सांगतो सर, जेव्हा मी लहान होतो तेव्हा पुणे हे विद्येचं माहेरघर अशा प्रकारची जी ब्रँडिंग झाली आणि त्यातून असं वाटायचं की पुणे हे शहर फक्त विद्येसाठी आहे की काय. त्याच पद्धतीने सर मीरा भाईंदर शहर हे प्रायमरी एज्युकेशनसाठी शहर म्हणून विकसित करण्याचा तुमच्या नेतृत्वाखाली आमचा संकल्प आहे सर. आणि त्या संकल्पाला सर बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी आहात. मी आपलं सर पुन्हा एकदा या शहरामध्ये मनापासून स्वागत करतो. या कॅशलेस हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर या ठिकाणी जी आरोग्याची एक नवीन सुविधा आपण दिलेली आहे, कारण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर सर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे सर आपल्या माध्यमातून या शहरात येतं. 700 कोटीचा विशेष निधी या ठिकाणी आलेला आहे सर. चेन्नई रिव्हरफ्रंट असेल किंवा खाडी किनारा विकास असेल सर, अशा वेगळ्या प्रकारच्या संकल्पना या शहरात राबवल्या जात आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून हे शहर राहण्यायोग्य होईल हा विश्वास मला आहे. आणि या विश्वासासह मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. माननीय आमदार गीता जैन यांना विनंती आहे त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. धन्यवाद. आज कॅशलेस हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी खूप थकलेले तरी आज इथे उपस्थित आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, सरनाईक साहेब, फाटक साहेब, केतकरजी, आयुक्त साहेब आणि मंचावर CP साहेब आणि मंचावर सन्माननीय मंच. मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिला आज शहराला एवढं छान हॉस्पिटल भेटलं त्यासाठी माननीय शिंदे साहेबांचं आणि सरनाईक साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद सांगते. साहेब एक खूप चांगली सेवा आम्हाला मिळाली आहे, दुसरीच चांगली सेवा आम्हाला मिळावी. आपण सांगणार की पैसे मागते, नाही सर मला कॅन्सर हॉस्पिटलसाठीही आमचं सगळं काय रेडी झालेलं आहे. आता तेही लवकरात लवकर आपण उद्घाटनसाठी यावं जेणेकरून आम्ही लवकर काम संपवून आपल्याला उद्घाटनसाठी बोलवू शकू. साहेब ते एकच एक अशी वस्तू आहे जे अजून शहराला भेटली नाही आहे आणि ते आहे कॅन्सर हॉस्पिटल. तर अद्यावत कॅन्सर हॉस्पिटलसाठी आपली महामोली जे साथ आहे ते आम्हाला भेटावी हेच अपेक्षा. बाकी काटकर साहेबांनी खूप कमी असा निधी मागितला आहे आणि ते तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही साहेब. आमची शाळा जर चांगली होत असेल, कारण आमचं विजन आहे 2047 मध्ये
आम्ही सगळ्यात चांगलं असं एज्युकेशन सिस्टम इथे उभारणाराचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी आमची शाळा उत्तरोत्तर चांगली व्हावी म्हणून तेही आपल्याला विनंती करेल. परत एकदा आपण इथे आल्यात, एवढे थकून तरी पण इथे येऊन हे उद्घाटनाला आपली हाजरी लावली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सांगते. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेवढा वेळ जाईल ना. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक या कॅशलेस हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. ह्या प्रसंगी उपस्थित असलेले गोरगरिबांचे कैवारी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा ही महत्त्वाची मानली जाऊन त्यासाठी भरघोस निधी आणि भरघोस मेहनत करणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सहकारी आमदार श्रीमती गीताजी जैन, माजी खासदार शिवाजीराव माने, आमचे सहकारी रवींद्र फाटक, महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर, ज्यांनी 22 जानेवारीच्या प्रसंगी शहरामध्ये अतिशय चांगली परिस्थिती हाताळली, ते आमचे महानगरपालिका क्षेत्रातील पोलीस आयुक्त मधुकर पांडे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हा प्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर, पूजाताई आमगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाय, डॉक्टर संजीत पाल, उपस्थित असलेले मंचावरील सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, प्रामुख्यानं मनोरकर साहेब आहेत, पानपट्टे साहेब आहेत, दीपक खांबीत आहेत, ह्या हॉस्पिटलसाठी मेहनत घेणारे संजय शिंदेजी आहेत, सर्व ह्या ठिकाणी 6 वाजल्यापासून उपस्थित असलेले मीरा भाईंदर शहरातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांनी वेळ दिला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून भरघोस कार्यक्रम त्यांचे होते, तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाला जायचं यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी वेळ दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. खरं तर हॉस्पिटलचं निर्माण प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून जरी झालं असेल तरी त्याच्या पाठीमागचे शिल्पकार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. याचं कारणही तसंच आहे की काही वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावानं हॉस्पिटल चालू झालं आणि कॅशलेस हॉस्पिटल म्हणून ठाण्यामध्ये सगळ्यात लवकर ते परिचित झालं. गोरगरीब जनता, पिवळा रेशन कार्ड असू द्या किंवा भगवा रेशन कार्ड असू द्या, लोक त्या ठिकाणी जायला लागले आणि 100 बेडचं हॉस्पिटल पूर्ण वेळ असं भरून भरून त्या ठिकाणी पेशंट जायला लागले. गोरगरीब जनता आशीर्वाद द्यायला लागली आणि त्याच वेळेस मनामध्ये विचार केला की लोकप्रतिनिधी म्हणून शिंदेसाहेब जर त्यांच्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांच्या साठी त्यांच्या आईच्या नावानं जर असं हॉस्पिटल निर्माण करू शकत असेल तर आपणही शेवटी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायची वेळ मला बघावी लागली आणि ज्यावेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस मी माझी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली आणि सांगितले की साहेब मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा असं कॅशलेस हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आपण मला सहकार्य करा. मी ताबडतोब महानगरपालिकेच्या वतीनं कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून एक इमारत बांधून घेतली आणि त्यासाठी ज्या मेडिकल इक्विपमेंट लागतात त्यासाठी शिंदे साहेबांना सहकार्य मागितलं. त्यांनी फक्त मीरा भाईंदरसाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघातील ठाण्यासाठी सुद्धा निधी दिला आणि 25 कोटी रुपयाचा निधी ह्या मेडिकल इक्विपमेंटसाठी आणि त्याचबरोबर ठाण्यातील हॉस्पिटल म्हणजे हे हॉस्पिटल मला ज्या ज्या गोष्टी मीरा भाईंदरसाठी कराव्या लागतात त्या ठाण्याला सुद्धा कराव्या लागतात. सर हे उद्घाटन इथलं झालं परंतु ठाण्याचं उद्घाटन सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिला आणि त्याचंही काम आता चालू आहे आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये तेही काम पूर्ण होईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रताप सरनाईकने जरी पाठपुरावा केला असेल तरी त्याच्या पाठीमागे अदृश्य हात जे म्हणतात ते सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. ते मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. प्रत्येक वेळेस भले मीरा भाईंदरच्या विकासाचा प्रश्न असू द्या किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा विषय असू द्या, शिंदे साहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये
काकू केली नाही की ह्यासाठी निधी कशाला पाहिजे, त्यासाठी निधी कशाला पाहिजे, ह्यासाठी मी फोन कशाला करू, त्यासाठी मी कशाला तुम्हाला पत्र देऊ, असा विचारही केला नाही. प्रत्येक वेळेस ज्या ज्या गोष्टींसाठी निधी मागितला त्या त्या प्रत्येक गोष्टींसाठी शिंदे साहेबांनी निधी दिला आणि त्यामुळे मीरा भाईंदर शहरात एक वातावरण निर्माण झालंय. साहेब लोक आता बोलायला लागली आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून मीरा भाईंदरचा चेहराच बदललेला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये अशा गोष्टी यायला लागल्या की त्या गोष्टीमध्ये कधी लोकांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये ते येतील. घोडबंदर किल्ल्याचं सुशोभीकरण झालं, या नागला बंदर आणि त्याचबरोबर घोडबंदर गावातील जे खाडी किनारे त्याचं विकसनाचं काम चालू आहे. चेना रिव्हरफ्रंट निर्माण आपण करतोय. त्या ठिकाणी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये 5 तरण तलाव आपण करतोय, 5 फुटबॉल टर्फ बांधतोय. लता मंगेशकरांच्या नावाने हे नाट्यगृह तर निर्माण केलं, पण त्यांच्या नावाने संगीत अकादमी सुद्धा आपण निर्माण करतोय. कचऱ्याचा प्रकल्प होतोय, स्मशानभूमीचं सुशोभीकरण होतंय, विद्युतीकरण होतंय. अशा अनेक प्रकारची कामं करत असताना मीरा भाईंदर शहरातील जनतेला खड्ड्यांमध्ये जाऊन रस्ते जे आहेत ते खड्डे पडायचे दरवर्षी. त्या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्ण मीरा भाईंदर शहराच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून MMRDने घेतलं. त्यामुळे ह्या वर्षानंतर पुढल्या वर्षी मीरा भाईंदर शहरातील सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून झालेले दिसतील आणि तशा प्रकारचे चित्र हे सुंदर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो. साहेब काही दिवसांपूर्वी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. पण नक्की त्याच वेळेस तुमचं डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकलं आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तुम्ही जवळजवळ 3 ते 4 दिवस घरातून बाहेरही पडला नाहीत. खरं तर त्या कार्यक्रमाला दरवर्षी न चुकता तुम्ही येता. मला माझ्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या होत्या की मीरा भाईंदर शहर शांत ठेवण्यासाठी 3 लोकांनी फार परिश्रम केले. त्यातला नंबर 1 जर द्यायचा असेल तर मी मधुकर पांडे जे ह्या मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना देईल. याचं कारण असं आहे की 21 तारखेला नको ती घटना या मीरा भाईंदर शहरामध्ये काही समाजकंटकांच्या माध्यमातून घडली, परंतु ताबडतोब पुढल्या 2 दिवसामध्ये ते चित्र त्यांनी बदललं. जे आरोपी होते त्यांना अटक केली आणि ह्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करायला पोलिसांचं मनोधैर्य आम्ही सगळ्यांनी वाढवलं आणि पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ह्या शहरातल्या साहेब या शहरातल्या सगळ्या पत्रकारांचं आपल्याला आता अभिनंदन करायचं आणि त्यांचं स्वागत करायचंय. खरं तर पत्रकार पत्रकारिता करतात, परंतु पत्रकारिता करत असताना ते शहराशी देणं घेणं नाही. त्यांना कधीतरी असं आपण बोलतो की पत्रकारांना नेहमी निगेटिव्ह बातम्या हव्या असतात, परंतु आपल्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निगेटिव्ह बातम्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न पत्रकारांनी केले. आम्हा सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यांनी एकत्र आणलं आणि त्या माध्यमातून कोणी बंदचं आवाहन केलं होतं, कोणी तिरंगा यात्रेचं आवाहन केलं होतं. सगळी आव्हानं मोडून काढून त्यांनी शहरामध्ये शांतता सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून प्रस्थापित कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पत्रकारांचंही तेवढंच कौतुक करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तिसरं काम, ह्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करत असताना महानगरपालिकेचं सुद्धा तेवढं सहकार्य अपेक्षित असतं. ते सहकार्य आयुक्त संजय काटकर यांनी केलं आणि त्याचबरोबर हे हॉस्पिटल लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ह्या 3 सन्माननीय व्यक्तींचं आपण मंचावर बोलवून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत, आपण सत्कार करायला हवा असं मला वाटतं. जास्त वेळ मी घेत नाही. खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचं प्रतीक. लगेच हसायला लागले. आईने मुलावर केलेलं प्रेम, मुलानं आईवर केलेलं प्रेम, ह्याला सुद्धा व्हॅलेंटाईन डेला तेवढंच महत्व प्राप्त आहे. मी आज खऱ्या अर्थानं मी माझ्या आईवर प्रेम केलेलं आहे. मी त्या आईने जन्म मला दिला, तिच्या नावाला आज इस्पितळ निर्माण केलेलं आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेचं आजचं जे प्रतीक आहे मी माझ्या आईला अर्पण करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण त्याचपूर्वी मी मधुकर पांडे साहेबांना विनंती करतो आणि त्यानंतर संजय काटकर साहेबांना आणि आपले सगळे पत्रकार मित्र आहेत ज्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरामध्ये आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं, त्या पत्रकारांनी मंचावर येण्याची विनंती करतो. सर्व पत्रकारांनी यावं, मी कोणाचं नाव नाही घेतलंय.
शाल शाल कर. मीरा भाईंदर महानगरपालिका 100% ई ऑफिसची सुविधा खरं तर महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे. यासोबतच RTS ऑनलाईन सेवा सुद्धा महानगरपालिकेमध्ये आता सुरू झालेली आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका ही अशा पद्धतीने ऑनलाईन होणारी ही सगळ्यात पहिली महानगरपालिका ठरते. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या सगळ्या महत्त्वाच्या उपक्रमांसाठी. सगळे पत्रकार मंचावर आलेले असताना साहेब हे घेराव घालायला आपल्याला आलेले आहेत, तर यांचा घरांचा प्रश्न सुटलेला नाहीये. तर जो म्हाडाच्या माध्यमातून जो घरांचा प्रश्न आपण निकाली काढणार आहात, मी आपल्याला विनंती करतो साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या भाषणामध्ये म्हाडाच्या माध्यमातून आपण जी काही घरं पत्रकारांना देणार आहोत त्या घरांच्या बाबतीत सुद्धा आपण आपल्या भाषणामध्ये सुतोवाच करावं. मी परत एकदा श्री संजित पवालानी साहेब त्या यांचं पण करूया परत, म्हणजे बिल्डरांचं. सिंग 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 हेमंत सिंग सिंग हे रुग्णालय ज्यांच्या प्रयत्नांमुळे खरं तर साकार झालेलं आपण बघतोय. त्यांचा सत्कार केला जातो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. शहर अभियंते दीपक खांबीत सरांचं स्वागत झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि आता ज्याची उत्सुकता आहे आदरणीय एकनाथजी शिंदे सर. मीरा भाईंदर महापालिका यांच्या वतीने मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व दिव्यांगाचं उपचार व पुनर्वसन केंद्र आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयासाठी 28 वाहनं लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक, आपल्या बाजूच्या आमदार श्रीमती गीता जैन मॅडम, रवींद्र फाटक, शिवाजीराव माने, आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, पूर्वेश सरनाईक, डॉक्टर पॉल आणि
वियंग पण आहे आणि आपल्या परिषदाई आहेत, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित, बराच वेळ झाला ना तुम्हाला इथं बसले, तुम्हाला खरं म्हणजे खूप धन्यवाद द्यायला पाहिजे, तुमचे आभार मानायला पाहिजे. हे उपस्थित आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण आज कॅबिनेट होती, त्यानंतर अनेक कार्यक्रम होते आणि त्यामुळे ते कार्यक्रम आटपत इथपर्यंत पोचायला वेळ झाला. परंतु इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं. एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एक 5 स्टार हॉस्पिटल कसं असतं ते आपण इथं पाहिलेले आहे आणि ते पाहायला मिळालं. गीता जैन मॅडम म्हणाल्या थकलेले, पण मी जेव्हा मला किती थकलो तर जेव्हा मला माझे लोक भेटतात तेव्हा मला पुन्हा टॉनिक मिळते आणि मग पुन्हा ऊर्जा मिळते. सगळा थकवा दूर होतो, गिला शिकवा दूर हो जाता है. आणि त्यामुळेच मी पहाटेपर्यंत काम करू शकतो. आणि काय सर्व राज्यातले लोक येतात आणि थोडं भेटत कधी रात्रीचे 2-3 वाजून जातात समजत नाही. परंतु हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि आपल्याला जी संधी मिळाली आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी, आणि म्हणून ती सेवा मी करतो. मला काल STच्या बस डेपोचं आपल्या 5,000 इलेक्ट्रिक व्हेकल एअर कंडिशन त्याचं उद्घाटन मी केलं. आणि मला तिथे एक जण म्हणाले की STमध्ये आमच्या हात दाखवा आणि गाडी थांबवा. तर मी बोललो माझं पण तसंच आहे, हात दाखवा आणि गाडी थांबवा. लोक आपुलकीने, माहित आहे लोकांना विश्वास आहे. प्रत्येक वेळा थांबता येत नाही कारण आपल्याला बरेच कार्यक्रम गाठायचे असतात. परंतु आज जे काही या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं सुरू आहेत, आज आपण पाहतोय की जी कामं आपले सरकार यायच्या पूर्वी बंद होती ती कामं आपण सुरू केली, त्याला स्पीड दिला आणि वेगाने ते सुरू झाली. आज सगळीकडेच आज मोठे मोठे हायवे आहेत. आज MTHLचा शिवडी नावाशिवाय तो तुम्ही TV बघितला असेल, वर्तमानपत्रात वाचला असेल कधी, तर मी त्या रस्त्याने जाल, पण ज्या रस्त्याने जायला 2 तास लागायचे आता आपण हा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सुरू केला. हा देशातला सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा, 2 तासाचं अंतर फक्त 15 मिनिटांमध्ये. असे अनेक प्रकल्प आपण राज्यामध्ये करतोय. तुमच्या इकडे पण आपला जो विरार नाही, आपला दहिसर भाईंदर, तोही करतोय आपण. तिथून उत्तरवरून पुढे जातोय विरारवरून पालघरवरून डहाणू या टोकापर्यंत आपण पोहोचणार आहे. आणि त्याचबरोबर वसई, विरार, अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर पण आपण करतोय. हे सगळे प्रकल्प गेम चेंजर आहेत. आज आमचा असा प्रयत्न आहे की या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल 6 ते 7 तास, 5 ते 6 तासाच्या वर लागता कामा नये अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोलचं ग्रीड आपण बनवतोय. आणि त्या माध्यमातून जसं समृद्धी हायवे बनवला बाळासाहेब ठाकरे, समृद्धी नागपूर मुंबई 700 किलोमीटर, तो तेव्हा 16 तास, 18 तास, 20 तास लागायचे. आता माणूस 6 ते 7 तासामध्ये नागपूरहून मुंबईत पोहोचेल, मुंबईतून नागपूरला पोहोचेल. तुम्ही लोक आता गोव्याला जाता, गोव्याचा ऐतिहासिक रस्ता खूप वेळ लागतो त्याला वळणं. आता काम चालू आहे, आता जरा स्पीड आपण घेतला आहे. गडकरी साहेब पण लक्ष देत आहेत, आपले मंत्री रवींद्र चव्हाण लक्ष देत आहेत, मी त्याचं मॉनिटर करतोय. तोही लवकर होणार आहे. पण आपण डायरेक्ट इथून
पनवेल ते डायरेक्ट गोवा, सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल ग्रीन फील्ड रस्ता करतोय, फक्त 4 तासामध्ये गोव्याला पोचणार. हे सगळे जे काही कनेक्टिव्हिटी आहे हे महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज आपण आपलं सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले. आज ठाण्यामध्ये इथे मीरा भाईंदरमध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला. आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल, एकही पैसा खिशामध्ये नसला तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळणार. कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाहीत, औषधालाही पैसे द्यायचे नाहीत, ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे नाहीत. हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झाला. 1 नंबर, आता काय माहित नाही, तो 1 नंबर. आणि ते एवढा फेमस झालंय की सगळे आमदार खासदार ते बघायला येतात तिथं हॉस्पिटल. आणि मग म्हणतात, आता ताईने पण मागितलंय तर तिथे म्हणतात आमच्याकडे पण करा. आणि अशा प्रकारचं कोणी विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाऊट पैसे, काही पैसे न घेता अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल. कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं कुठलं ऑपरेशन आहे, कुठे काही उपचार करायचे आहेत, पैसे कुठून आणायचे. आणि म्हणून सरकारने 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख करून टाकलं डायरेक्ट. आणि 5 लाख जे केलं त्याच्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरिबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील. सगळ्या अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. कॅशलेस. आज बाजूला आपल्या मुंबई आहे, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं हे बिलकुल कॅशलेस करा, 0 प्रिस्क्रिप्शन, कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचं नाही. बोले अरे खूप दवा द्या. मी एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये, कुठल्या हॉस्पिटलला, काहीतरी केम हॉस्पिटलला, केमला. मला तिथे 4-5 लोक भेटले, बिचारे गरीब लोक होते, एक महिला होती, एक वयस्कर माणूस होता. बोले हॉस्पिटल में आया है लेकिन दवा के लिए पैसा नहीं है. बोले दवा के लिए पैसा नहीं है, हमारा उतना जरा बोलो. त्या दिवशीच मी कमिशनरला सांगितलं एक भी पेशेंट से पैसा नहीं लेने का, 0 प्रिस्क्रिप्शन करो, दवाई फुकट. कशाला सरकार लोकांना मदत करणार सरकार पाहिजे. इमिजिएट ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन टाकला. आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास 2.5 वर्षामध्ये मागच्या किती रुपये भेटले होते, 2.5 वर्षात मागच्या सरकारमध्ये 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटी रुपये काय 2.5 वर्षात 2.5 कोटी किती लोकांना पेशंटला देणार. सह्या करायला पेन पाहिजे, ते इकडे तिकडे एक पण नव्हतं, इथं 2-2 आहेत. शाही लगेच संपून जाते माझी, पण मी थकत नाही सही करायला. काय आला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी उपचार विशेष बाब, लगेच सही करून देतो. 180 कोटी रुपये आपण 1.5 वर्षामध्ये दिले. 180 कोटी रुपये लोकांना पैसे, लोकांचे सरकार आहे हे. आम जनता का सरकार है, इसमें कोई भी बिना उपचार नहीं रहेगा. आणि कोणालाही असं उपचाराविना आम्ही ठेवणार नाही. आणि इथं आल्यानंतर बघितलं की एवढा चांगला हॉस्पिटल केलंय. ये पॉलने जरा ये पार्सलिटी किया है, ये उधर ये बहुत क्वालिटी बनाया है इधर. इथलं जास्ती चांगलं हॉस्पिटल आहे. चांगला आहे, एकापेक्षा एक चांगलं होत गेलं पाहिजे. याच्यापेक्षा दुसरं आणखी चांगलं अच्छा करो.
आणि खरं म्हणजे आपलं एकच आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी चांगले उपचार मिळाले पाहिजेत. आज या हॉस्पिटलमुळे किती लोकांना याची मदत होणार आहे. ठाण्यामध्ये आपण केलं, शिवाजी हॉस्पिटलमध्ये केलं आपण, दिघे साहेबांच्या नावाचं बायपास सर्जरी, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी फ्री. अजून दुसरं पण केलं, न्यूरो सर्जरी, न्यूरोलॉजी किया. और काल परवा ना परसों किया उल्हासनगर में. परवाच्या दिवशी आपण उल्हासनगरमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून 200 बेडचं असंच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केलं. कॅशलेस कधी जमान्यात कधी कोणाच्या डोक्यात पण आला नसेल की कॅशलेस आम्हाला सुविधा मिळेल. पण हे वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना करतोय. माता सुरक्षित तर घर सुरक्षित. 4 कोटी महिलांची तपासणी आरोग्य विभागाने केली. कारण आपल्या महिला भगिनी टाळाटाळ करतात, तपासणी करायला जाऊ दे, करूया आपण, घरगाड्यामध्ये अडकतात आणि आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि मग आजार वाढतो. आणि म्हणून अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून घरोघरी जाऊन त्यावेळेस 4 कोटी महिलांची तपासणी केली. मुलांची आपल्या आरोग्य विभागाने तपासणी केली. मुंबई महापालिकेला मी सांगितलंय, घर घर में जाके चेक करो. तुम्ही कमिशनर कुठे गेले, काटकर, त्यांचं मॉडेल बघा, ते मॉडेल बघा मुंबईचं, आणि आपल्या घरात ते कसं करतायत ते बघा. आणि तपासणी का करा की ते अर्ली डिटेक्शन आहे. तपासणी डायग्नोसिस लवकर होते ना, त्याच्यामुळे एखादा आजार असेल आणि तो डायग्नोसिस लवकर झाला तर तो क्युअर होतो, चांगला होतो, बरा होतो. आणि त्यामुळे आपण खूप लोकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे ते एक बघा मुंबई महापालिका काय करते ते तुम्ही पण इकडे कसं करता येईल बघा, तसं चांगलं काम करताय तुम्ही. आणि प्रताप सरनाईक मगाशी ते आपण सत्कार यांचा केला, आयुक्त त्यावेळेस मला वाटतं 2:45-3 वाजता फोनवर होते. 3 वाजता त्यांना मी फोन केला आणि नंतर काटकरांना पण केला, तेही जागे होते. नाही, ते दुसरं काम त्यांना सांगितलं मी दुसऱ्या दिवसात. त्यामुळे हे असे अधिकारी जे आहेत हे फील्डवर काम, मुख्यमंत्री फील्डवर तर अधिकारी फील्डवर पाहिजे. फील्डवर काम करणारा अधिकारी मला आवडतो. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला बाहेरच्या रस्त्यावरची माहिती मिळणार नाही. तुमचे अधिकारी तुम्हाला येऊन जेवढं ब्रीफिंग करतील तेवढंच माहीत पडणार. जेव्हा डोळ्याने तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तिथली काय परिस्थिती. ताबडतोब तुम्हाला ते सॉर्ट आउट करता येईल, मिटवता येईल, तिथे आपल्याला काम करता येईल. त्यामुळे ग्राउंड रिॲलिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणून डीप क्लीन ड्राईव्ह तुम्ही मगाशी मला सांगितलं, डीप क्लीन ड्राईव्ह मुख्यमंत्री कधी गेला होता रस्त्यावर पाणी मारायला, रस्ते धुवायला? काय मला काम नाही आहे? मला माहीत आहे, मी गेलो तर पूर्ण यंत्रणा अलर्ट होते, सगळे सिस्टीम येते आणि सगळ्या एकाच वेळेत 3-4 हजार कर्मचारी, मॅन पॉवर, मशिनरी सगळे एकत्र येते आणि पब्लिक इन्व्हॉल्वमेंट येते त्याच्यामध्ये. सगळे शाळेतली मुलं येतात, महिला येतात, युवा येतात, सिनियर सिटीजन पण येतात. बोले आम्हाला पण स्वच्छता करायची आहे. एक चळवळ आहे. आणि मोदी साहेबांनी जे 2014ला झाडू हातात घेतला आणि तेव्हा टीका केली लोकांनी, हे फोटो सेशन आहे. हे फोटो सेशन नाही, हे खऱ्या अर्थाने हे स्वच्छता अभियान जे केलं ते खरं म्हणजे आज आपण त्याचा फायदा आपल्याला होतोय. आज आपल्या महाराष्ट्राला मागच्या आठवड्यामध्ये स्वच्छता पुरस्कार मिळाला आपल्या राज्याला, देशामध्ये. पहिला नंबर मिळाला ना, फर्स्ट नंबर. आणि म्हणून आपण डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पाणी, पिण्याचं पाणी वापरत नाही आपण. तुम्ही नाही ना वापरत? हा, आपण रिसायकल वॉटर वापरतो, बरं ना, STPचं, आणि ते पाणी आपण वापरतो. आणि खरं म्हणजे STPचं पाणी तर परदेशामध्ये पितात लोक, म्हणजे
ते टर्शरी ट्रीटमेंट केल्यानंतर. पण आज ज्या पद्धतीने आपण डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन कमी होतं आहे, डस्ट कमी होती आहे, लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये मुंबईला धुळेचा सामना करावा लागत नाही, कचऱ्याचा सामना करावा लागत नाही. सगळे कर्मचारी पण ते मला आयुक्त सांगत होते, यांना कधी एक तास लवकर बोलवला तर लगेच त्यांचे युनियनचे लोक नोटीस द्यायचे, बोले लेटर द्यायचे, असं कशाला करता. मी त्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, बोले किती वाजता येता, बोले 7 वाजता. मी बोले अरे हे आता मॉर्निंग वॉकला जातात, ते 6ला जातात सकाळी, त्याच कचऱ्यातून जातात, तुम्ही 1 तास अगोदर येऊ शकता का. ते बोले आम्ही 2 तास अगोदर येऊ शकतो. कर्मचाऱ्यांना पण त्यांना पण प्रोत्साहन मिळालं ना. कर्मचाऱ्यांच्या पण घरांची मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सगळ्या कॉलनीमध्ये 5 स्टार सुविधा द्यायला सांगितल्या मुंबईतल्या. पूर्ण स्वतः मी 2 ठिकाणी गेलो, 2 सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये गेलो. मला समाधान वाटतं की आयुक्तांनी ताबडतोब तिथे काम चालू केलं. तसंच 48 कॉलनी आहेत मुंबईमध्ये, खूप जास्ती कामगार आहेत, तर त्यांना देखील सुविधा आपण देतोय. मी त्यांना सांगतो मुंबईचा हिरो कोण, तर सफाई कर्मचारी. खरं म्हणजे हा सफाई कर्मचारी आपला हिरो आहे. आणि मीरा भाईंदरचं पण तुम्ही मोटिवेट करा त्यांना, म्हणायचं तूही असली हिरो कोण आहे, बोले मैं नहीं तू है, असं बोला तर तुम्हाला काम आता डबल करतील ते सफाई कर्मचारी. कॅम्पेन तुम्ही हुशार आहे, ते कॉफी टेबल बुक काढले ना तुम्ही तिकडे, ते मुंबई ठाण्याने नाही काढले, तुम्ही काढले. त्यामुळे खूप चांगलं काम आहे मीरा भाईंदरमध्ये. आणि आज पत्रकार लोकांनी त्या दिवशी चांगलं काम केलं. कधी बघा, कायदा सुव्यवस्था राखायला सगळ्यांनी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. शेवटी आपण सगळेजण एक आहे आणि डेव्हलपमेंट हाच आपला मुद्दा आहे. आणि तुमच्या घरांचा काय विषय आहे, हा तेच ना, घराचा विषय काय आहे ना, तोही मी समजून घेतो आणि काय करायचं आपण त्याच्यावर मार्ग काढू. आहे ते घेतो. इकडच्या लोकांना किती लोक आहे इथले, तर तेही आपण करू. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचं काम होतंय, मेट्रोचं काम आलं, सूर्याचं पाणी प्रकल्पाचं पाणी आलंय आणि रस्ते बनवतोय आपण. खूप डेव्हलपमेंट आहे. क्लस्टरमध्ये धोकादायक बिल्डिंग आम्ही लोकांनी आंदोलन केले तिथे, बरोबर, 15 वर्षापासून आंदोलन केले. किती वेळा आम्ही सस्पेंड झालो, आम्हाला काढून टाकलं. बोले चांगले लोक नाहीत, हे सभागृहामध्ये काम करून देत नाही. बोले आम्ही लोकांसाठी लढतो. धोकादायक बिल्डिंगमधले लोक जे राहतात जीव मुठीत घेऊन, कारण दुसरीकडे घर घेऊ शकत नाही म्हणून, मग क्लस्टरला आपण मंजुरी दिली. आता क्लस्टरचं काम पण आपण इकडे चालू करू. आणि क्लस्टर डेव्हलपमेंटचं सर्वेचं काम चालू आहे. आणि सर्वेचं नाही, प्रत्यक्ष काम चालू करू आपण. जसं ठाण्याला चालू केलं ना प्रत्यक्ष काम, आपल्या शिडको आणि महापालिका मिळून काम चालू केले, बिल्डिंगचं डायरेक्ट काम चालू झालंय. तसं आपण मीरा भाईंदरमध्ये पण काम चालू करू, लोकांच्या घराचं चिंता दूर करू. आणि म्हणून या ठिकाणी खूप आरोग्यासाठी केंद्र सरकार देखील पाठिंबा देते. मोदी साहेब देखील आरोग्यावर खूप कॉशियस आहेत आणि त्यांनी देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून स्कीम जी केली आहे ती देखील लोकांच्या हिताची आहे. आपल्याला PSCला अपग्रेड करायचं आहे. आयुक्त महोदय, PSC जे आहेत ना आपल्याकडे, त्याला अपग्रेड करायचं आणि त्याला पण आपल्याला चांगल्या स्थितीत आणलं तर मोठ्या हॉस्पिटलला यायची गरज लागणार नाही. मॉडेल शाळा करा आणि DPDCतून तुम्हाला मदत होईल. साताऱ्याच्या कलेक्टरनी केलं बघा, 400 मॉडेल शाळा बनवल्या आणि 400 PSC अपग्रेड केले.